वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात आज जेपीसीची पहिली बैठक, समिती सदस्य करणार विधेयकावर चर्चा। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आज जम्मू काश्मीरमध्ये पक्षनेत्यांशी करणार चर्चा। विधानसभा उमेदवारांच्या नावावर आज होणार चर्चा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 ऑगस्टपासून 2 दिवसीय छत्तीसगड दौऱ्यावर राज्यातील नक्षलविरोधी कारवायांचं मूल्यांकन करणार। शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ, पवारांना आता केंद्राचीही सुरक्षा। सीआरपीएफचे 10 कमांडो पवारांसोबत असणार। झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन नवा राजकीय पक्ष स्थापन करणार। येत्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाला फटका बसण्याची शक्यता। आसाम विधानसभेचं अधिवेशन आजपासून सुरू होणार। मुस्लिम विवाह आणि तलाक रजिस्ट्रेशन संदर्भात 3 नव्या कायद्यांना अधिवेशनापूर्वीच मंजुरी। कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणात सीबीआयनं माजी प्राचार्य संदीप घोष यांची सलग 6व्या दिवशी केली चौकशी। मुख्याध्यापकांच्या ड्रायव्हरलाही बोलावलं जाणार, कारचीही तपासणी केली जाणार। कोलकात्यातील बलात्कार आणि हत्या प्रकरणात किती संशयित, तपास कुठपर्यंत? सीबीआय आज सुप्रीम कोर्टात सादर करणार सखोल तपास अहवाल। तर डॉक्टर संदीप घोष यांची नियुक्ती रद्द। डब्ल्यूएचओकडून मंकीपॉक्सला हेल्थ इमर्जन्सी घोषित, मात्र घाबरण्याचं कारण नाही। मंकीपॉक्स कोविड इतका घातक नाही, मंकीपॉक्सला रोखणं शक्य। डब्ल्यूएचओकडून माहिती जारी। मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर केंद्राकडून देशातील सर्व एअरपोर्ट बंदरांवर अलर्ट जारी। बांगलादेश पाकिस्तान सीमेवरून मंकीपॉक्स व्हायरस फैलावण्याचा धोका अधिक। सेबीच्या प्रमुख माधवी बूच यांच्याबाबत आणखी एक नवी खुलासा। कंपनीच्या रजिस्टरच्या कागदपत्रावरून उघड झालं सत्य। माधवी बूच यांनी स्थापन केलेली कन्सल्टन्सी फर्म आणि फर्मचे ऑडिटर यांचा पत्ता एकच। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान समर्थक पाकिस्तान पोलिसांच्या रडारवर। पंजाब प्रांतातील पीटीआयच्या युथ विंग प्रमुख आणि समर्थकांना अटक। बांगलादेशात पुराचा कहर, अनेक भागात शेतात पाणी शिरलं, शेतकरी आर्थिक संकटात। इटलीतील यॉट दुर्घटनेतील बेपत्ता लोकांचा शोध सुरू। पाण्याखालच्या ड्रोनच्या मदतीनं लोकांचा शोध घेणं सुरू। नेमबाज मनू भाकरचा काला चष्मा गाण्यावर भन्नाट डान्स। मनूच्या वेगळ्या अंदाजावर क्रीडा चाहते फिदा।